नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सावनी आता आधीच्या डोक्याला तेल मालिश करून देत असते आणि त्याच्या डोक्याला अगदी ती व्यवस्थित तेल लावत असते. त्यावेळेला मग आता आदित्यला ती म्हणते की आदित्य, तिकडे तू स्वतःची काळजी स्वतः घ्यायचीच आहे, हां, सगळं काही व्यवस्थित करायचं आहे. आणि हो सई, आणि तू जास्त मस्ती करू नका, दिलेला अभ्यास पण व्यवस्थित करत जा, असं सगळं सावनी त्याला बोलत असते. तेव्हा तो म्हणतो की हो मम्मा, काळजी करू नको, सगळं करेन मी व्यवस्थित. त्यानंतर मग ती म्हणते की आधी बेबी, आपण उद्या सकाळी तिकडे जाऊया. त्यावेळेला ती म्हणतो की मॉम, एवढ्या सकाळी? त्यानंतर मग आता ती म्हणते की हो, आपण सकाळी जाऊया. आणि मग ती म्हणते की बघ, तुला काही बाहेरचं फूड खावंसं वाटलं रेस्टॉरंटमधलं, तर डोंट वरी, मला फोन करत जा, मी तुझ्यासाठी घेऊन येत जाईन आणि मी तुला भेटत जाईन, असं ती त्याला बोलते. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की मम्मा, मग मला सांग की इथे तू एकटीच राहणार आहेस का? तेव्हा मग ती म्हणते की नाही बेटा, छे, मी एकटी इथे राहणार आहे, कोणीही माझ्यासाठी तरी येणार आहे. तेव्हा मग आधी म्हणतो की मम्मा, कोण येणार आहे तुझ्यासोबत इकडे? आणि तो चिडतो आणि तिला विचारतो की काय, तो हर्ष अंकल येणार आहे का इकडे? तेव्हा मग ती म्हणते की नाही बेटा, तो हर्ष अंकल नाही येणार आहे, कोणतरी स्पेशल व्यक्ती माझ्यासाठी उद्या इकडे येणार आहे तुझ्यासारखी. बघ, ते सगळं सरप्राईज आहे आणि ते सगळं सरप्राईज उद्या सकाळीच रिव्हील होणार, असं आधीला ती बोलत असते. आणि त्यावेळेला मग आता इथे आदित्यला ती म्हणते की चल चल, आता लवकर झोप, उशीर झालेला आहे, आपल्याला झोपायचं आहे, असं म्हणून ती त्याला झोपायला सांगते. त्यानंतर इकडे सई माऊ ही गाढ झोपलेली असते आणि इथे मुक्ता देखील तिच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवत असते आणि म्हणत असते की सई माऊ गाढ झोपली आहे ना सागर. तेव्हा तोही तिच्याकडे अगदी प्रेमाने बघत असतो. आणि नंतर मुक्ता म्हणते की सागर, आज सई इथे आपल्याबरोबर बसलेली आहे, परंतु उद्या उद्या मात्र ती आपल्याबरोबर एकटी इथे नसणार आहे. तेव्हा आदित्य बोलतो की बरोबर, सागर बरोबर उद्या आता आदित्य देखील असणार आहे. सई आणि आदी दोघंजणही त्या आपल्याबरोबर असतील ना उद्या, असं म्हणून ते दोघंही आता हसत असतात. मुक्ता म्हणते की हो ना, खरंच हा क्षण पाहण्यासाठी मी किती आतुर झाले होते, हा क्षण माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे, असं सगळं आता इथे सागरला ती म्हणत असते. आणि मग सागरला ती म्हणते की सागर, माझा आनंद आज इतका मोठा झाला आहे ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही, मला किती आनंद झाला आहे तो. हा आनंद ना मला अगदी शब्दात देखील व्यक्त करता येत नाही, मला किती बरं वाटतंय, असं सगळं आता ती बोलत असते. आणि त्यानंतर मग सागर म्हणतो की हो, फायनली उद्या माझं स्वप्न पूर्ण होणार, फायनली उद्या माझा मुलगा असणार, तो माझ्याबरोबर असणार. तेव्हा मुक्ता हसत असते आणि त्याच्या हातावर हात म्हणते की माझा नाही, आपला. तेव्हा सागर म्हणतो की चुकलो, आपला आपला आनंद उद्या द्विगुणित होणार आहे. आणि तो कान पकडून तिची माफी मागतो आणि नंतर म्हणतो की चला, आता सईकडेच बघत राहायचं आहे की झोपायचं पण आहे, चला झोपूया, उद्या आधी येणार आहे, असं म्हणून आता लाईट्स तो ऑफ करतो आणि मग सगळेजण आता झोपत असतात. तर आता इथे सावनी मात्र लाईट्सकडे बघत बघत सारखी सारखी लाईट बंद चालू करत असते आणि तिला या सगळ्यामुळे आता खूपच मजा येत असते. ती टिक 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 असं म्हणून त्या लाईटसारख्या ऑन ऑफ करत असते आणि म्हणते की काही झालं तरीही लवकरात लवकर मला हे सगळं बघायला मिळणार आहे, काही झालं तरीही हा आनंद लवकरात लवकर मी सागरला घेऊ देणार नाही. अशाप्रमाणे ह्या जशी लाईट्स बंद चालू होत आहेत ना, तसंच तुमच्या गोष्टी उद्या होणार आहेत. तुमच्या आयुष्यात तुम्हाला क्षणात वाटेल की आनंद आणि उत्साह आला, सुख आलं, परंतु त्या क्षणी दुसऱ्या वेळेत तुमच्या आयुष्यात ही सावनी अंधार निर्माण करणार आहे. तुम्हाला काय वाटलं की उद्या सावनी आदित्यला तुमच्या हवाली करेल? अजिबात नाही. सावनी ही आदित्यला तुमच्या हवाले अजिबातच करणार नाहीये. काही झालं तरीही सावनी ही आदित्यला अशी सहजासहजी देणार नाहीये. त्यासाठी ती एक मोठा एक्का खेळणार आहे, तो तुम्हाला माहीतही नसेल आणि त्या सगळ्याची मुक्ता आणि सागर तुम्ही दोघांनी कल्पनाही केली नसेल, अशी गोष्ट मी करणार आहे, असं आता इथे सावनीही बोलून दाखवत असते. आणि त्याच वेळेला ती हसत असते आणि आदित्य मात्र गाढ झोपलेला असतो. त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतं की सकाळ उजाडलेली असते. नेहमीप्रमाणे मुक्ता ही तिचं आंघोळ वगैरे आवरते आणि देवीला दिवा लावण्यासाठी म्हणून देवघरामध्ये आलेली असते. आणि ती खूपच खुश असते, कारण आज सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होणार असतं. फायनली त्यांचा आधी त्यांच्या घरी येणार असतो, म्हणून सगळेजण इथे आता आनंदामध्ये असतात. त्याच वेळेला आता सईमाऊ ही गाढ झोपलेली असताना अचानक दरवाजाची बेल वाजली जाते. म्हणूनच आता सागर हा सईमाऊच्या कानावर हात ठेवतो आणि त्याला माहीत असतं मुक्ता बाहेर असते. आता मुक्ता म्हणते की एवढ्या सकाळी सकाळी कोण बेल वाजवत असेल, कारण कोणतरी बाहेरून सारखी सारखी बेल वाजवत असतं. म्हणून इंद्रा ओरडते की मुक्ता, बघ ग जरा कोण आलंय ते. म्हणून इंद्रा आता तिथेच असते आणि मुक्ता दरवाजात येते.
दरवाजात येऊन मुक्ता बघते तर इकडे एवढ्या सकाळी सावनी आलेली असते आणि सावनी ही उजाडता सूर्याची किरणाची वाटच पाहत असते आणि ती तेवढ्यातच दरवाजात येऊन ठेपते. त्याच वेळेला इथे आता मुक्ता म्हणते की सावनी तू तू एवढ्या सकाळी सकाळी इकडे कशी काय? त्यावेळेला मग आता ये ना असं म्हणून ती आतमध्ये येते आणि इंद्रा बघते आणि म्हणते की सावने अगं एवढ्या सकाळी सकाळी काय? आणि हो अगं मुक्ता तुला माहिती आहे ना सकाळी सकाळी घरातला कचरा असतो तो बाहेर फेकला जातो, परंतु हा कचरा पुन्हा कसा काय घरामध्ये आला काय माहिती. तेव्हा मग आता स्वाती आणि बाकीचे सगळे तिच्याकडे अगदी रागाने बघायला लागतात आणि सागर देखील आता तिथे आलेला असतो. सावनी म्हणते की मी घरातला कचरा बाहेर फेकायला नाही, तर या घरातलं सोनं या घरात परत आणण्यासाठी आलेलं आहे. तुमचं घरातलं सोनं तुमच्याकडे मी परत आणण्यासाठी आली, असं ती आता म्हणत असते. त्यावेळेला मग कुणालाच कळत नसतं की हे नेमकं काय बोलते ते. त्याच वेळेला आता इथे स्वाती देखील तिच्याकडे अगदी चिडून आणि रागाने बघत असते आणि नंतर आदित्य येतो आणि आदित्य आल्याबरोबर तो बॅग घेऊन आल्यावर सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आता इथे आदित्य आल्याबरोबर सगळेजण खुश होतात आणि आधी येऊन इंद्राला मिठी मारतो आणि इंद्रा म्हणते की माझा नातू आईला माझा नातू असं म्हणून ती आता त्याला जवळ घेत असते आणि त्याची दृष्टसारखी काढत असते आणि कपाळावरून त्याच्या पापी घेत असते. आणि हे सगळं करत असताना आधीही खूप खुश झालेला असतो आणि तो त्याच्या आजीकडे म्हणजेच इंद्राकडे बघत असतो. त्यानंतर सागर देखील धावत धावत येतो आणि इतक्या सकाळी सकाळी आदित्य आलेला आहे हे पाहून सगळ्यांना अगदी खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे इंद्रा म्हणत असते की सागऱ्या बघ माझा आधी आईला, असं म्हणून सगळेजण आता खूपच जास्त आनंदामध्ये असतात. नंतर आता इथे हे सगळं होत असताना स्वातीही खुश होत असते. आदित्यला मिठी मारून सागर हा अगदी रडत असतो. सागर म्हणतो की माझा मुलगा माझ्याकडे परत आलेला आहे आणि हा आनंद खूप मोठा आहे आणि आजची ही जी काही सकाळ आहे ती सगळ्यांसाठी खूप रम्य आहे आणि खूप महत्त्वाची आहे. माझा मुलगा माझ्याकडे परत आला असं म्हणून आता आधीला तो जवळ घेत असतो आणि त्याला आणखीन जवळ घेऊन मिठ्या मारत असतो. आणि सागरचा हा आनंद पाहिल्यावर इथे आता मुक्ताला देखील खूप बरं वाटत असतं. तर त्या दोघांचं असं प्रेम पाहून सावनीचा मात्र चेहरा पडलेला असतो. सावनी तिचं नेहमीप्रमाणे तोंड मुरडत असतं आणि तोंड वाकडं करत असते. तर इथे स्वाती आणि बाकीचे सगळे बघत असतात आणि नंतर सागर म्हणतो फायनली माझ्या आयुष्यातला सोनाचा दिवस परत आलेला आहे. माझी दोन्ही मुलं माझ्यासोबत असणार आहेत आणि माझे हे दोघंही जणी जीव आहेत जे माझ्यासोबत आता कायम असणार आहेत, असं सगळं तो आनंदाने बोलून दाखवत असतो. त्यावेळेला मात्र इथे सावनीचा तोंड पडत असतं. सावनी म्हणते की घ्या घ्या आनंदाने आणखी मिठ्या मारून घ्या, काय तो ड्रामा काय तो मेलोड्रामा, असं म्हणून ती आता तोंड बाजूला फिरवत असते आणि तोंड वाकडं करत असते. त्याच वेळेला मग आता सागर हा मुक्ताकडे बघतो आणि म्हणतो की मुक्ता हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. ही जी काही गोष्ट घडली आहे ना ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आज आदित्य या घरामध्ये परत आलेला आहे. काही झालं तरीही तुम्ही आज जे काही मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे, कारण तुमच्यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे सागर कोळीकडे सगळं काही होतं, बिझनेस होता, पैसा होता, घरदार सगळं काही आहे, मार्केटमध्ये त्याचं नाव आहे, परंतु त्याच्याकडे त्याची दोन्ही मुलं एकत्र नव्हती. परंतु आजच्या नंतर सागर कोळीकडे ते देखील असणार आहे. सागर कोळीकडे पैसा प्रॉपर्टी सगळं काही आहे आणि त्याची खरी प्रॉपर्टी त्याची खरी कमाई म्हणजे त्याची ही दोन मुलं देखील आता त्याच्याबरोबर असतील. आणि मुक्ता हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे केवळ तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे, तुम्ही नसतात तर हे काही शक्य झालं नसतं, असं म्हणून आता सागर हा मुक्ताचं अगदी तोंड भरून कौतुक करू लागतो. आणि मुक्ताला सागरचा हा आनंद पाहून तिच्याही डोळ्यामध्ये पाणी येत असतं की सागर हा सगळ्या आनंदाने मुक्ताला हे सगळं बोलतोय. सागर म्हणतो की थँक्यू सो मच मुक्ता, थँक्यू सो मच, तुम्ही जे काही केलं आहेत ना खरंच खूप थँक्यू, असं म्हणून तो तिचे आभार मानत असतो. आणि त्यानंतर मुक्ताला तो म्हणतो की मुक्ता आज तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही मागा, तुम्हाला जे काही हवं आहे ते मी तुम्हाला देऊ शकतो, असं तो खुश होऊन म्हणत असतो. त्याच वेळेला आता सगळेजण आधीकडे येतात. मुक्ता देखील आता आदित्यकडे आलेली असते आणि तीही त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि आधी बॉय असं म्हणून आता ती त्याला जवळ घेते आणि मग सगळेजण अगदी आधीचं कौतुकाने लाड करत असतात. इथे सावनी मनामध्ये म्हणत असते की करा करा सगळेजण काही ते तुमची लाड करून घ्या. तेव्हा इथे आदित्यला स्वाती आत्तू आणि लकी काका दोघंजणही जवळ घेतात. अगदी सगळं कुटुंबाने आदित्यला जवळ कवटाळून धरलेलं असतं. त्यावेळेला आणि इथे मनातच म्हणत असते की करा करा सगळ्यांनी जे काही लाड आहेत ना ते पूर्ण करून घ्या, कारण काय मुक्ता आणि सागर यानंतर तुम्हाला रडायचंच असणार आहे आणि आत्ता तुम्ही हसून घ्या, हे काही क्षणच आहेत तुमचे हसण्याचे, त्यानंतर तुमचा रडण्याचा काळ चालू होणार आहे. काही झालं तुम्ही दोघंही आता कायमचे रडणार आहेत. मुक्ता मला वाटतंय तुझ्या चेहऱ्यावरचं हे काही हसू आहे ना ते थोड्या वेळापुरतीच आहे, त्याच्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर कायम आणि कायम दुःखाचं सावटच असणार आहे.
असं म्हणून आता ती मुक्ताला तिथे बघत असते आणि रागाने बघत असते. आणि त्यानंतर इथे इंद्रा म्हणते की माझा नातू घरात परत आयला. आणि आधी तुला माहिती आहे, मी तुझ्यासाठी कालपासून चिंबोरीचं कालवण करून ठेवलेलं. तू खाणार ना चिंबोरीचं कालवण? तेव्हा मग आदित्य म्हणतो की हो आजी चालेल, मी खाईन. आणि मग ती माझा नातू असं म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते, कारण ते चिंबोरीचं कालवण हे त्याचं अगदी फेवरेट असतं. नंतर आता तो विचारतो की पप्पा सई कुठे आहे? त्याच वेळेला मग आता इथे सागर म्हणतो की सई तिच्या रूममध्ये झोपलेली असेल. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की आधी एक काम कर, तू जा सईला उठव. आणि कसं आहे ना, तू तिला उठल्याबरोबर समोर दिसशील ना, तर तिचा आनंद काही वेगळाच असेल. त्यामुळे आता आधी धावत धावत रूममध्ये जातो. आणि सागर आणि इंद्रा दोघंही एकमेकांच्या हातात हात घेऊन दोघंही खूपच खुश असतात. आणि सागरला डोळ्यामध्ये खूप पाणी आलेलं असतं. त्याचं सोनं अगदी आयुष्याचं झाल्यासारखं होत असतं. त्यावेळेला इथे आता सावनी ही बाजूला हसतच उभी असते. आणि मग मुक्ता ही सावनीला म्हणते की थँक्यू सावनी, तू सकाळी सकाळी आदित्यला इकडे घेऊन आलीस त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. मग मुक्ता तिकडे गपचूप उभी असते. आणि त्याच वेळेला सागर म्हणतो की हो सावनी, खरंच थँक्यू सो मच तू हे जे काही केलंस त्याबद्दल. आणि त्यानंतर इथे आता सागर हा तोंडावर हात धरून असतो, तो काहीच बोलत नाही. मग आता लगेच पुढे सागर म्हणतो की ठीक आहे, आता तू गेलीस तरी चालेल. मग सावनी म्हणते की असं कसं जाणार मी? आपल्यात जे काही डील झालेलं, आपल्यात जे काही कॉन्ट्रॅक्ट झालेलं ते पूर्ण तर झालं पाहिजे. सागरच्या लक्षात येतं की सावनी कदाचित 5 लाख रुपये कॅश मागत आहे. त्याच वेळेला मग आता इथे सावनी ही तिकडून उभी असते आणि सागर म्हणतो की एकच मिनिट थांब, पण हे सगळं मी आणण्यासाठी जातो. आता सगळेजण इकडे तिकडे फिरत असतात. इंद्राच्या आणि मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं की ही सावनी फक्त पैशाला आपापलेली आहे आणि पैसे घेतल्याशिवाय ती काही इथून जाणार नाही. आणि म्हणूनच तिने इतक्या सकाळी सकाळी सागरला आणि देण्यासाठी आधीला इथे आणलेलं असतं. आणि म्हणूनच मग आता इथे सावनी ही गपचूप उभी असते आणि सागर येतो. सागर म्हणतो की सावनी हे घे, ठरल्याप्रमाणे आपलं जे काही डील झालं होतं त्याप्रमाणे हे पैसे. आणि हो, आणखी एक ते म्हणजे की मी तुला कालच देत होतो, परंतु तूच नाही म्हणालीस, पण आज हे मी तुला देतो. त्याशिवाय तू काहीही डील कंप्लीट करणार नाहीस, कारण पैशाच्या बदल्यात तू आधीला देतेस ना. तेव्हा मग ती म्हणते की सागर, काय फालतूगिरी लावलीस तू? ही कसली डील आहे? मी तर तुला पैसे मागितलेच नव्हते. हे पेपर्स काही वेगळेच आहेत आणि तू हे काय करतोयस? तेव्हा मग तू मला जे काल प्रॉमिस केलं होतंस ते दे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की काय सागर, तुम्ही हिला काल काय प्रॉमिस केलं होतं? त्याच वेळेला सागर म्हणतो की काय फालतूगिरी लावली आहेस तू? सावनी, अगं काय बडबडतेस काय तू? तुला कळतंय का? तेव्हा मग ती म्हणते की हो सागर, मी कॉन्ट्रॅक्टप्रमाणेच बोलतीये. तू जे काही कॉन्ट्रॅक्ट बनवलेस त्याच पद्धतीने मी बोलतीये. त्याच वेळेला मग आता इथे हे म्हणत असताना मुक्ता म्हणते की सावनी, तू तुझं तोंड बंद कर, उगीचच काहीही बडबडू नकोस, काही झालं तरीही चुकीचं काही बोलू नकोस. त्याच वेळेला इथे आता हे सगळं घडत असताना सागर बघतच असतो आणि म्हणतो की सावनी, मी तुला कुठलंही प्रॉमिस केलेलं नव्हतं. आपल्यामध्ये फक्त हा एकच कॉन्ट्रॅक्ट झालेला होता की लवकरात लवकर तू मला आधी देशील आणि त्यानंतर मी तुला पैसे देईन. तर हेच पैसे आहेत आणि याच पैशासाठी तू तुझ्या मुलाला माझ्याकडे दिलेस ना, बरोबर की नाही? मग आता लवकरात लवकर हे पैसे घे आणि इथून चल. बाकीचं कुठलंही प्रॉमिस किंवा काही मी तुला केलेलं नव्हतं. डीलप्रमाणे जे काही ठरलंय त्याप्रमाणे हे सगळं काही तुझ्यासाठी मी आता तुला देतोय. त्यावेळेला मग आता इथे सावनीला धक्का बसलेला असतो. सावनी म्हणते की सागर, हे मला काहीच तू बोलू नकोस. आपल्या डीलमध्ये काय ठरलंय त्याप्रमाणे कर आणि मोकळा हो. मग आता इथे सागरला खूप भीती वाटू लागते. सावनीचा नेमका असा हा काय डाव आहे याची तिला आता काही कल्पनाच नसते. आता सई ही झोपलेली असते, परंतु मुक्ताला खूपच राग आलेला असतो. मुक्ता म्हणत असते की सागर, या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, या मला प्लीज सांगा तुम्ही, काही ठरलंय का तुमचं? त्यावेळेला आता सागर म्हणतो की मुक्ता, हे बघा, हेच ठरलेलं होतं की आदित्यलाही देणार आणि त्याच्यासाठी दरमहा मी कॅश देणार. सावनी म्हणते की मुक्ता, तुम्हाला काय वाटलं की मी पैशाच्या बदलामध्ये माझ्या मुलाला विकणारी बाई आहे का? म्हणजेच मी पैशांसाठी माझ्या मुलाला विकणारी बाई आहे असं वाटतंय का तुम्हाला? तर तुम्ही जे काही बोलताय ते अत्यंत चुकीचं आहे. असं काही नाही आहे. मी माझ्या मुलाला वगैरे कोणालाही विकणार नाही आहे. त्याच्यासाठी मी एक फेअर डील केलेली आहे आणि त्याच्यासाठी मला जसं मी माझ्या मुलाला तुमच्याकडे देते, मी एकटी राहणार का? मला कोणीतरी पार्टनर हवा, मला कोणीतरी सोबत कंपॅनियन हवा. त्याच्यासाठीच मी हे सगळं करते, कळलं ना? काही झालं तरीही माझ्यासोबत कोणीतरी एक व्यक्ती हवी, म्हणूनच मी माझ्या आधीला इकडून देते, परंतु एक गोष्ट माझ्याकडून तुमच्याकडून देणार आहे. त्याच वेळेला आता तिथे ती म्हणते की हो, मी एक गोष्ट करणार आहे. मुक्ता तिच्याकडे बघतच राहते आणि त्याच वेळेला ती म्हणते की काय काय करणार आहेस तू? तेव्हा आता सावणी म्हणायला लागते की जसं मुक्ता फेअर आणि सिम्पल डील आहे, जसं आधी हा तुमच्याकडे येतोय ना,
मग तसंच सई आहे ती माझ्याकडे आली पाहिजे, हो की नाही? आणि तशीच तर डील आपल्यामध्ये ठरली होती ना सागर, की आदित्यला तू घेशील आणि सईला माझ्याकडे देशील. आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना जबरदस्त मोठा धक्का बसतो. सगळेजण बघतच राहतात. मुक्ता म्हणते की काय सावनी, अगं तू हे काय बडबडतीयेस? सगळेजण बघतात आणि त्यांना सगळ्यांना आता इथे धक्का बसलेला असतो. सई ही आपल्या घरातून जाणार हा कल्पना, हा विचार सगळ्यांना सहन झालेला नसतो. सगळेजण बघत राहतात. सई म्हणते की असे धक्क्याने काय बघताय? तुमच्या सागरनेच तर ही डील मान्य केलेली आहे ना. काही झालं तरीही ह्या सगळ्या पेपर्सनुसार ह्या सगळ्या गोष्टी आहे. हवं तर तुम्ही पेपर चेक करून घेऊ शकता. या कॉन्ट्रॅक्टमध्ये हेच तर लिहिलं आहे ना. असं आता इथे ती म्हणत असते. आणि मुक्ताला ती म्हणते की हे बघ मुक्ता, फेअर डील आहे की ही जी काही पेपर्स आहेत त्याप्रमाणे सागरने आदित्याला घेतले परंतु सईला माझ्याकडे दिले. आता इथे मात्र मुक्ताचा टोल जात असतो. मुक्ता खाली पडत असते कारण सईबद्दल काहीही बोललेलं तिला अजिबात सहन होत नसतं. आता सागर हा मुक्ताला धरतो आणि म्हणतो की मुक्ता प्लीज शांत व्हा, असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्याच वेळेला मग आता इथे सावनी म्हणत असते की मुक्ता अगं इतकी दचकण्याची घाबरण्याची काहीच गरज नाही आहे तुला. ही सगळी डील आहे आणि ही डील या पेपर्सप्रमाणे सगळं काही तयार केलेलं आहे आणि या पेपर्सप्रमाणेच आम्ही सगळं वागतोय. बघ खोटं वाटतंय तर बघ, सागरनेच या पेपर्सवर सह्या केलेल्या आहेत. असं म्हणून आता ती पेपर्स दाखवते आणि म्हणते की हे बघ सागरच्या सह्या या पेपर्सवर, असं ती सह्या दाखवायला लागते. त्याच वेळेला इथे आता सागर हा मुक्ताला धरतो. मुक्ता म्हणते की सागर हे सगळं काय आहे? ती पेपर्स बघते तर त्या पेपर्सवर तो क्लॉज लिहिलेला असतो आणि त्याच्यावरती सही देखील केलेली असते आणि त्या सगळ्यावर सागरची आता सही असते. त्यामुळे सगळेजण घाबरलेले असतात. त्याच वेळेला आता सावनी म्हणते की कमॉन मुक्ता, इतकी रिॲक्ट करण्याची काय गरज आहे? अगं ही सगळी डील आहे. त्यावेळेला आता मुक्ता ही चिडते आणि म्हणते की सावनी तुझं तोंड बंद कर. हे बघ माझी मुलगी म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे. तिला माझ्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही, कळलं? काही झालं तरीही मी माझ्या मुलीला माझ्यापासून कधीही लांब करू शकणार नाही. त्याच्यामुळे शांत बस, तू घेऊन जाऊ शकत नाही. आता सागर हा मुक्ताला धरतो आणि इंद्रा तिच्या अंगावर येते. इंद्रा म्हणते की ए सावनी, हे बघ लक्षात घे, काही झालं तरीही मी माझ्या नातवाला घेते परंतु माझ्या दुसऱ्या नातीला तुला अजिबात देणार नाही. काही झालं तरीही माझी मुलगी तुझ्याकडे घरात जाणार नाही. आणि एक गोष्ट कायम तू लक्षात ठेव, काही झालं तरीही या गोष्टीत मी सहभागी होणार नाही. आता तू इथून गपचूप निघतेस, नाहीतर मी तुला कोयता काढेन आणि उभा आडवी चिरेन. कोयत्याची शपथ घेऊन सांगते. असं म्हणून आता तिच्यावर इंद्रा खूपच चिडलेली असते आणि सावनी आता इथून निघायचं असं म्हणून ती तिला ओरडते. त्यावेळेला आता इथे सावनी म्हणते की अहो माय डिअर एक्स सासूबाई, तुम्हाला मी काय सांगते, मी काही दुसरं मागत नाही आहे. तुम्हाला इतकं ओरडण्याची गरज काय आहे? जी काही डील आमच्यात ठरलेली आहे ती होऊ दे, मग मी जाणारच आहे. आणि इतकं माझ्यावर अँग्री होऊन येण्याची गरज नाही आहे आणि मलाही काही हौस नाही आहे इकडे तुमच्या घरात थांबून घेण्याची. मला माझी मुलगी द्या, मी परत जाते. या कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरलं आहे त्याप्रमाणे मी सईला घेते आणि जाते, असं ती म्हणायला लागते. त्याच वेळेला मग आता इथे पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावनी म्हणत असते की सागर हे बघ, या पेपर्समध्ये ठरल्याप्रमाणे सई ही माझ्याकडे येणारच आहे. तुला काय वाटलं की मी आदित्यला तुझ्याकडे देईन आणि मी गप्प बसेन, मी पुढे काही करणार नाही? परंतु नाही, हे काही होऊ देणार नाही. त्यावेळेला मग आता इथे मुक्ता तिला म्हणते की अगं सावनी, तू आई आहेस की कोण आहेस? अगं आई या शब्दाला लाजवशील अशी तू बाई आहेस. अगं स्वतः आईच्या नावाला कलंक लावलेला आहेस तू, अपमान केलेला आहेस तू त्या शब्दाचा. त्याच्यामुळे तुझ्याशी काय बोलणं हे मला बरोबर वाटत नाही. खरंच आई या नावाला लावलेला काळीमा आहेस तू. असं सगळं आता इथे सावनीला ती बोलत असते. आणि काही झालं तरीही तुला मी आई, या मुलांची आई म्हणून ॲक्सेप्ट करू शकणार नाही. आत्तापर्यंत मी समजायचे की तू त्याची आई आहेस, मुलांची आई आहेस, परंतु नाही, या सगळ्या गोष्टी खूप खोट्या आहेस. तू माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करायला बघतेस, माझ्या सईला. अगं जन्म जरी तू दिलेला असलीस ना तरीही ती माझी मुलगी आहे आणि माझ्या काळजाचा तुकडा आहे माझी सई म्हणजे. असं सगळं ती आता बोलत असते. त्याच वेळेला इथे आता हे सगळं होत असताना सावनी ही सागरकडे बघत असते आणि सागरला म्हणत असते की सागर हे बघ, आपल्यामध्ये डील ठरली आहे त्याप्रमाणे तू कर. तू मला माझी डील पूर्ण करून मुलगी दे आणि मग मी इथून जाते. काही ठरलं आहे ते होणारच आहे. तुला काय वाटलं तू दोन्ही मुलं तुझ्याकडे ठेवशील तर ते पॉसिबल होणार आहे का? नाही. माझ्या मुलीला मी माझ्याकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून घेऊन जाणारच आहे. आणि हो, एक दिवसाचा दिवस घेताय ना तुम्ही तर घ्या, तुम्हाला विचार करण्यासाठी. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आजही तुम्हाला मी माझ्या आधीला इकडे ठेवून देणार नाही आहे. जर तुम्हाला एक दिवसाचा वेळ घ्यायचा आहे तुमच्या सईसाठी तर मात्र आजही मी तुम्हाला आदित्यला इकडे ठेवून देणार नाही. आधीला मी जसं आणलं आहे ना तसंच मी आधीला इथून पुन्हा घेऊन जाणार आहे.
त्याच्यामुळे विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे. इथे मुक्ताही बसलेली असते. काय करावं तिला काहीच सुचत नसतं. कारण सावनीने चांगल्या सापळ्यामध्ये सागरला आणि कोळी कुटुंबाला अडकवून टाकलेलं असतं. आधीच्या बदल्यामध्ये सई असं तिने आता एक प्रकारचा सौदाच केलेला असतो आणि त्या सगळ्यामुळे सगळ्यांना टेन्शन येतं. सागरला मुक्ता म्हणते की वेळ घे दिवसाचा, परंतु माझ्या आधीला मीही घेऊन चालली, असं ती आता त्याला म्हणत असते. आणि मुक्ताच्या डोळ्यातले अश्रू मात्र इथे थांबत नसतात. आता मुक्ता आणि सागर हे कशाप्रकारे युक्ती लढवून सागर आणि सई दोघांनाही घरात ठेवून घेतील हे पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.